हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। झणझणीत आणि अतिशय चटपटीत अशा चवीचं वांग्याचं भरीत आज आपण बघणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत। ही अशी मोठी वांगी घेतलेली आहेत, हिरव्या कलरची। काही जण काळ्या कलरची जी असतात ती पण वापरतात। काळा कलर म्हणजे अशी जांभळ्या कलरची येतात ती पण वापरतात, पण मी शक्यतो ही हिरव्या कलरची वांगी वापरते। तर ही वांगी जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता त्याला वरतून आपण असं तेल लावून घेऊया, व्यवस्थित असं सगळ्या बाजूने। तेल याच्यासाठी लावायचं जेणेकरून आपण हे जे वांग भाजणार आहोत भरतासाठी त्याची साल जी आहे ती इझिली निघते। त्यासाठी असं छान असं तेल लावून घ्यायचं चारी बाजूने आपण। त्यानंतरला आपण हे एक वांग घ्यायचं, त्याला छान अशा आजूबाजूने अशा लाईन पाडून घ्यायच्या, व्यवस्थित अशा चिरा पाडून द्यायच्या। अशा पद्धतीने आपण ह्या चिरा पाडून घेऊया, जेणेकरून आपलं वांग जे आहे ते आतपर्यंत छान शिजतं। साल पूर्ण जळालेली आहे किंवा काळी झालेली आहे तर आपल्याला वाटतं आपलं वांग शिजलेलं आहे, पण आतमध्ये ते कच्चच राहतं। त्यासाठी आपण असं करून घ्यायचं आहे। दुसऱ्या वांग्याला पण आपण करून घेऊया। आता ह्या ज्या चिरा आपण काढलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा उघडून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण काही अशा ह्या लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या, जेणेकरून या वांग्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। प्लस त्या लसणाच्या कुड्यांना पण छान असा स्मोकी फ्लेवर येतो। तर एक दोन अशा आपण याच्यामध्ये लसणाच्या कुड्या घालून घ्यायच्या, व्यवस्थित असं ओपन करायचं थोडंसं, अशा घालून घ्यायच्या। म्हणजे जसं वांग भाजतं तसं त्या लसणाच्या कुड्या पण भाजल्या जातात। आपल्या वांग्याच्या भरताला छान अशी टेस्ट येते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तुम्ही तर घालू शकता, लसूण नाही घातला तरी चालू शकतं। सेम आपण दुसऱ्या वांग्याला पण करून घेऊया। आता अशा प्रकारे आपण ही वांग्यामध्ये लसूण घालून घेतलेला आहे। आता आपण हे वांग गॅसवरती भाजून घेऊया। मी शक्यतो अशी जाळी वापरते वांग भाजताना, किंवा डायरेक्ट आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं असेल तरी पण मी कांदा खोबरं पण असं जाळीवरतीच भाजून घेते, जेणेकरून आपला गॅसचा फ्लेम आहे तो सर्व बाजूला व्यवस्थित लागतो। आता गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आपण ही वांगी जी आहे ती या जाळीवरती ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ही भाजून घ्यायची आहे। वांग्यांसोबतच आपण इथे 2 टोमॅटो सुद्धा ठेवणार आहोत भाजायला। यांना मी तेल वगैरे काही लावलेलं नाहीये, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे टोमॅटो पण याच्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत आपण। आता इथे काही मिनिटांनी आपण हे वांग जे आहे ते असं फिरवून घ्यायचं आहे। असं फिरवतच आपण चारी बाजूंनी हे वांग भाजून घ्यायचं आहे। सोबतच आपण टोमॅटो पण फिरवून घ्यायचा। आता टोमॅटो जे आहे ते आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत, ते आपण काढून घेऊया। इथे एक फोक घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने असे व्यवस्थित ते काढून घेते। अशा पद्धतीने आपण हे ताटात काढून घेतलेले आहेत। थंड झाल्यानंतर आपण त्याची साल काढून घ्यायचे। टोमॅटोचा स्मोकी फ्लेवर वांग्याच्या भरतामध्ये खूप छान लागतो। आता हे वांग सुद्धा आपण फिरवून सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। देठाचा भाग सुद्धा भाजून घ्यायचा आहे। देठाच्या साईडला भरपूर असं कच्चं राहतं, त्यामुळे देठ सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपण। आता आपली ही वांगी चारी बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे, तर आपण गॅस बंद करून ही काढून घेऊया एका ताटामध्ये। आता इथे ही वांगी आपण ताटामध्ये काढून घेतली आहे, ती थोडीशी थंड होऊन देऊया आणि मग त्याची आपण साल काढून घेऊया। गरम काढायला गेलं तर आपल्याला हाताला चटका बसू शकतो, यासाठी। आता इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे। शक्यतो मी वांग्याचं भरीत जे आहे ते हे लोखंडी कढईतच बनवते, याने याची टेस्ट फार छान लागते। आता मी त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेते व्यवस्थित असं। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, आपण फोडणी करून घेऊया। अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत। अशी चिरून घेतली की ती खाताना लहान मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा बाहेर काढत नाही, ती खाल्ली जातात यासाठी। आणि आता इथे एक मोठा कांदा मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे, तो त्या फोडणीत घालून घ्यायचा आपण। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपण मीडियम ठेवली आहे। त्यामध्ये हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपण, असा मऊ होऊन द्यायचा कांदा। फोडणीमध्ये आपलं हिंग घालायचं राहिलेलं होतं, तर पाव चमचा आपण इथे हिंग पण घालून घेऊया। इथे आपण टोमॅटो सोलून घेऊया व्यवस्थित, पटकन याची साल निघते आणि देठाचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊया। आता आपण वांग्याची पण सालं काढून घेऊया, पटकन निघतात। आपण तेल लावलेले आहेत त्यामुळे थोडेसे कोमट झालेले आहेत, पण आतून त्याची वाफ निघते आहे। जसं हाताला सोसवेल असं आपण काढून घ्यायचे। तुम्हाला सुरीने जमत असेल तर सुरीने काढा किंवा चमच्याने जमत असेल तर चमच्याने काढा। अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित वांग सोलून घेऊया, त्याची साल पूर्ण काढून घेऊया। आपण याच्यामध्ये जो लसूण टाकलेला त्याचा पण छान असा स्मोकी फ्लेवर आपल्याला भरीत मध्ये लागतो, त्याने आपलं जे वांग्याचं भरीत आहे त्याची चव अजून द्विगुणित होते। साल पटकन निघते
याचा अर्थ आपलं वांग व्यवस्थित भाजलं गेलं आहे। आपण हे वांग पूर्ण स्वच्छ असं सोलून घेतलेलं आहे। सोलून घेतला, देठाचा भाग असा पूर्ण काढून घेतला। देठाच्या बाजूला असा व्यवस्थित भरपूर असा गर असतो, तो असा चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हा देठ सुद्धा काढून घेतलेला आहे। आता ते जास्त गरम आहे त्यामुळे आपण हे फोकने किंवा टोमॅटो स्मॅशर किंवा पावभाजी स्मॅशर जे असतं त्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं। सगळं असं व्यवस्थित आपण स्मॅश करून घेतलं आहे। लसूण, टोमॅटो, वांग हे व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे। आता इथे आपला कांदा पण व्यवस्थित असा शिजलेला आहे, छान असा ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। इथे मी अर्धा चमचा आपला घाटी मसाला टाकलेला आहे, तो व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचा। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडा मसाला घातला तरी सुद्धा चालू शकतं। किंचितशी हळद घालून घेणार आहे मी, ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण। आणि 1 चमचा आपण धनेपूड घालणार आहोत आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये वांग्याचं, टोमॅटोचं आणि लसणाचं मिश्रण घालून घेऊया आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपली लोच आहे। आता हे आपण छान असं परतून घेतलेलं आहे। कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आला आहे याला। आता आपण हे झाकून एक 2 ते 3 मिनिटं फक्त याला वाफ काढून घेऊया। आता जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून घेऊया। अतिशय छान अशी त्याला वाफ बसलेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, यामुळे या भरताची चव अजूनच छान लागते। अशा पद्धतीने आपण हे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे छान असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तुम्ही हे गरमागरम वांग्याचं भरीत भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत, नाचणीच्या भाकरी सोबत खाऊ शकता। अतिशय सुंदर अशी चव लागते याची। अशा प्रकारे आपलं चटपटीत आणि झणझणीत असं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।